मीरा बस बस ग बस. गुड मॉर्निंग दादासाहेब. बाबा तुम्ही बारशाला ऑफिसहून डिरेक्टली जाता? नाही अजून काही ठरलेलं नाहीये. नाही कारण की मग आईला पिकअप करायला यावं लागेल की कसं ते एकदा. तू आणि मीरा नाही येणार आहात का? येतोय आम्ही. गुड. काय ना देसायांच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा क्षण आहे आणि ते नेहमी आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये अगदी आनंदाने सहभागी होतात. मग आपणही त्यांच्या कार्यक्रमांना जायला हवं ना. आणि दादा घरात बाळ येणं ही सगळ्यांसाठीच खूप आनंदाची गोष्ट आहे. नाही ते तर आहेच, पण देसायांना खूप वर्ष मूल होतच नव्हतं. शेवटी ते आजकाल काय आयव्हीएफ वगैरे करतात, ते सगळे प्रयत्न केले आणि मग त्यांना मूल झालंय. त्यामुळे त्यांच्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे. आणि मूल जन्माला घालणं हे बाईच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख असतं, हो ना. मातृत्वामुळे बाईला पूर्णत्व येतं आणि म्हणूनच मी स्पेशली देसाईंच्या बायकोला विश करायला जाणार. अथर्व, मीरा, आपल्याही घरात आता एक बारसं व्हायला हवं. आपल्या घरात? हो ना अनन्या, म्हणजे वेदा आहेच, पण तिच्या सोबतीला कुणीतरी यायला हवं ना. एक्झॅक्टली बाबा. मी पण किती दिवस खेळणार ना तिच्या सोबत. आणि माझं लग्न झाल्यावर काय करणार ती? वेदासोबत खेळायला तिचा भाऊ नको का? हो की नाही बाबा? नाही अनन्या, वेदाला बहीणच असायला हवी. अरे बहीण असली तर बेस्ट आहे. मीरा, अथर्व, हे सगळं बोलायची ही योग्य वेळ आहे की नाही मला माहिती नाही, पण कालच माझं आणि मंजिरीचं बोलणं झालंय या विषयावर. आता आपल्याही घरात एक लहान मुली यायला हवं. आम्हाला काय नात नातू कोणी चालेल. नाही पण दादा त्यांच्याही मनाचा थोडा विचार करायला हवा ना. म्हणजे आपल्याला वाटलं मूल हवं आणि मूल झालं असं तर नसतं ना. नर्मदा, हीच योग्य वेळ आहे. अथर्व आणि मीरा आता एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. घरात बाळ जन्माला आलं की ते कुटुंबाला एकत्र बांधून ठेवतं. नाही. मला हे मान्य नाही. माझ्या पोटी मी कोणाला आणि कधी जन्म द्यायचा हे मी ठरवणं योग्य नाहीये का? मला बाळ नकोय.
अचानक हे सगळं काय सुरू केलंय यांनी? दादासाहेब स्वतःहून हा विषय काढणार नाहीत. आईसाहेब बोलले असतील का? पण का? काय कारण असेल? मीरा, तू माझ्या वाटेत अडथळा का आणतेस? नाही, काही झालं तरी तुला मूल व्हायलाच हवं. पण काय करू म्हणजे तू तयार होशील? तुझ्या पोटी माझं सावज जन्माला यायलाच हवं. मार्जरी, मार्ग सुचव, मार्ग सुचव. मंजिरी, वेदाचे बाबा, हे बघा, मला या विषयावर बोलायचं नाही आता. तुम्ही प्लीज. प्लीज बोलायची गरज नाही. तुला कोणी फोर्स करत नाहीये. आय अंडरस्टँड, बाळाचा निर्णय सोपी गोष्ट नाहीये. मी आणि अंबिकाने सुद्धा खूप विचार करून बाळाचा निर्णय घेतला होता. खूप मोठी इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे ती. मुद्दा तो नाहीच आहे मीरा. मुद्दा आहे तुझी रिॲक्शन. तू अशी रिॲक्ट झाली आहेस ॲज इफ आई बाबा तुला काहीतरी चुकीचं करायला सांगता येत नाही तुला, ते फोर्स करतायत. सॉरी, अचानक विषय निघाला, मला कळलंच नाही. आय अंडरस्टँड, होतंच. मीरा, हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं आहे की नवरा आणि बायकोचं नातं ना हेल्दी असायला हवं. त्यांच्यात प्रेम असायला हवं. मग बाळ होणं त्याच्याही पुढे जाऊन त्याच्या नंतरचा टप्पा आहे. असं तर नाही आहे ना की तुझ्या मनात आपल्याबद्दल संशय आहे, तू आपल्या नात्याबद्दल शुअर नाही आहेस म्हणून असं बोलतीयस. नाही, तसं काही नाहीये. ठीक आहे, तुला वेळ हवाय ना, तू वेळ घे. जितका वेळ हवाय तितका वेळ घे. फक्त एवढं समजून घे की आई बाबा जे काही बोलतायत ना ते खूप इमोशनल होऊन बोलतायत आणि ते साहजिक आहे खूप. फक्त आपल्याला त्यांना ना खूप मच्युअरली हँडल करायला हवं. बाकी ह्या मुद्द्यावर तुला घरात कोणीही फोर्स करणार नाही. निश्चिंत राहा.